आणि यानंतर नवी मुंबईमध्ये जाऊयात। नवी मुंबई सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। एपीएमसी मार्केटमध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। पावसामुळे नवी मुंबईमधील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर नवी मुंबईतून पावसाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी राहुल कांबळे। राहुल, नवी मुंबईमधील कोणकोणत्या भागांना या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे, नेमकी सध्याची काय स्थिती आहे? आपण पाहतोय आज दिवसभरापासून महाराष्ट्रामध्ये नांदेडसह पाहतोय सगळीकडे एमएमआर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता। नवी मुंबईमध्ये 1 जून पासून आतापर्यंत तब्बल 2500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बरसला आहे। एकंदरीत आपण सकाळची जर परिस्थिती पाहिली तर सकाळी श्रीनगर, सानपाडा तसेच बेलापूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी पंपसेट लावून जे आहे पाणी काढलेले आहे आणि सध्या पाऊस नसल्यामुळे परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। एकंदरीत आज शाळेला नवी मुंबई महानगरपालिकेची सुद्धा देण्यात आलेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे डिझास्टर मॅनेजमेंट सीसीटीव्हीच्या माध्यमातून सगळं ऑब्झर्वेशन करत आहेत। त्यांच्याकडे काही अधिकारी कर्मचारी सुद्धा आहेत आणि आपण जर ट्रॅफिकचा विषय घेतला तर एलपी ब्रिज असेल, बेलापूर असेल आणि कळंबोली असेल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी वाहतूक एक टोचन सहित म्हणजे ज्या ठिकाणी काही गाडी जर बंद पडली तर ती गाडी बाहेर काढण्यासाठी एक टोचनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। 1 अधिकारी आणि 4 कर्मचारी असे एलपी, कळंबोली आणि नेहरू या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांची जी व्यवस्था केलेली आहे। आपण तर आता पाहताय की पावसाचा जोर जो आहे जरा आता नवी मुंबईमध्ये कमी झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच खूप मोठा पाऊस येत होता आणि आता पाऊस जरा कंट्रोलमध्ये आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।